शेतकरी मित्रांनो, आपण इथं सोयाबीनची पेरणी चालू आहे। तर हे बी जे आहे अशा प्रकारे आपल्याला इथे पडायला दिसत आहे बघा। एकरी साधारण 20 किलो ही आपण सेटिंग केलेली आहे। आणि हा जो पेरणीचा डब्बा आहे, या डब्यामध्ये आपण पेरणीसाठी बियाणं टाकलेलं आहे। यात जो पलीकडचा डब्बा आहे त्यात बी टाकलेला आहे आपण सोयाबीनची, अलीकडच्या डब्यामध्ये खत, आणि खालची त्या पेटीमधून खालच्या पेटीमध्ये ज्यावेळेस बी पडते त्या गोट्या उचलतात आणि उचलून ते अशा प्रकारे टाकतात खालच्या नळ्यामध्ये। या नळ्यामध्ये अशा प्रकारे बी जाते आणि ह्या नळ्या अशा प्रत्येक फणाला लावलेल्या आहेत। त्या अशा प्रकारे इथं सर्व बी असं पाडतात, आपण इथं बघू शकता। आणि त्याच्यानंतर ह्या नाल्या ज्या आहेत त्या नाल्या पूर्ण बी झाकण्यासाठी, आता उघडं पडलेलं बी आहे, हे बी उघडं पडलेलं आपण झाकायचं आहे। त्याच्या मागं आपण अशा प्रकारे एक पट्टी बांधलेली आहे लोखंडी, तिला 2 दोऱ्या बांधलेल्या आहे आणि ती कशा प्रकारे इथं बघा अशा प्रकारे माती झाकत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथं पेरणी चालू आहे। अंतर आहे 1.5 फूट 2 ओळीमधलं आणि एकरी 20 किलोची सेटिंग आपण केलेली आहे। तर पेरताना आपण इथं 10-26 गोणी सल्फर 10 किलो अशा प्रकारे घेतलेला आहे। आणि बिजवाई आपल्याला 1 एकरला 1 बॅग 20 किलोची, त्याला झेलोराची बीज प्रक्रिया केलेली आहे। आणि अशा प्रकारे पेरणी इथं चालू आहे। आणि ज्यावेळेस आपण अशा कॉर्नरवर आपण ज्यावेळेस पेरणी यंत्र कलावून घेतो त्यावेळेस अशा प्रकारे बी जे आहे ते अशा प्रकारे इथं पूर्ण उघडं पडलेलं राहते। तर उघडं पडलेलं बी जे आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या पायाने किंवा एखाद्या व्यक्तीने ते बुजून घ्यावं लागते। कारण त्यावेळेस काय होते, बैल असे समोर इथपर्यंत येतात आणि नंतर मग असं आपण कलावून घेतो इथं, तर त्यावेळेस असं बी सर्व असं उघडं पडलेलं दिसते आपल्याला अशा प्रकारे। कारण त्याच्यावरून कसं आपली जी पट्टी आहे ती पट्टी आपली त्याच्यावरून जात नाही, त्यामुळे हे असं बी आपल्याला उघडं पडलेलं इथं दिसत आहे। तर ते झाकून घ्यायचं आहे आपण पायाने वगैरे, काही माणसाच्या हाताने अशा प्रकारे। तर जास्त माती टाकायची नाही, थोडी कमी टाकायची। तर अशा प्रकारे काम करायचं आहे। सोयाबीन पिकाला जास्त खताची मात्रा मायक्रोन्यूट्रन्स वगैरे जास्त जर दिलं तर पुढे चालून सोयाबीन पीक हे कालावधी जास्त घेते। त्याच्या आतमध्ये पानामध्ये आणि दांडीमध्ये आणि फांद्यामध्ये भरपूर अन्नसाठा शिल्लक असल्यामुळं ते लवकर वाळत नाही। शेंगा वाळल्या तरी पान हिरवे राहतात, दांडी हिरवी राहते। त्यामुळं आपण पानाची आणि पान हिरवे असल्यामुळे त्याची आपण वाट पाहतो वाळण्याची, आणि दांडी हिरवी असते त्याची वाट पाहतो, पण शेंगा फुटतात। त्यामुळे जास्त खताची मात्रा ही सोयाबीनला बिनकामी असते, त्यामुळे जास्त खताची मात्रा देऊ नये।